जय महाराष्ट्र. भारत पाकिस्तानमध्ये एक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना देशभरातच महाराष्ट्रातही आणि पुण्यातही विशेषतः काही पाकिस्तानबद्दल प्रेम असलेली पिल्लावळं वळवळ करत होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाने केली. नागरिकांनी त्यांचा योग्य तो समाचार घेतला. म्हणजे इथं राहून पाकिस्तानवरती प्रेम दाखवणाऱ्यांना किंवा पाकिस्तानबद्दल एक ममत्व दाखवणाऱ्यांना हे त्याच भाषेत सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याविषयी ती सद्भावना, ती माणुसकी वगैरे हा कुठलाही धर्म असताच कामा नये. माझं हे सरळ मत आहे की इथं राहून ज्यांना पाकिस्तानबद्दल प्रेम आहे त्यांना एकच उत्तर आहे, ती म्हणजे लाथ. त्यांना दुसरं उत्तर असू शकत नाही. हे 100% करा. दुसरी गोष्ट म्हणजे ही ज्यावेळेस ही सगळी मंडळी आम्ही बघितली, एका गोष्टीचं वाईट वाटतं की हा देश जो अशफाकुल्ला खान यांचा देश आहे, जो फातिमा शेख यांचा देश आहे, जो मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा देश आहे, जो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा देश आहे, आणि आत्ताच भारत पाकिस्तान या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांनी एक नेतृत्व आपल्या सैन्याचं केलं त्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा हा भारत देश असताना ही असली पिलावळ या देशामध्ये जन्माला येते कुठं? म्हणजे ही इथलीच असती काही सीमा पार भागातून येतं, म्हणजे बांगलादेश असू द्यात किंवा अन्य भागातून येतात, याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि जर ती इथली असतील म्हणजे इथंच राहून देखील त्यांना पाकिस्तानबद्दल प्रेम असेल, असे खूप व्हिडिओ आले या काळामध्ये, तर त्यांना एकच सांगणे की तुम्ही पाकिस्तानविषयी कितीही प्रेम दाखवा, तुम्ही बांगलादेशविषयी किती प्रेम दाखवा, तुम्ही दुबईविषयी किती प्रेम दाखवा, तुम्हाला धर्म म्हणून ते जवळचे वाटतही असतील, पण लक्षात घ्या ते तुम्हाला आपलं कधीच मानत नाही. म्हणजे पाकिस्तानमध्ये भारतीय मुसलमान जर कधी गेला किंवा फाळणीच्या वेळेस देखील भारतातून जे मुसलमान पाकिस्तानमध्ये गेले त्यांना आजही मुहाजिरच म्हटलं जातं. हे बदललेलं नाही. म्हणजे कित्येक मुस्लिम समाजातील व्यक्तींना अनुभव आहे की ज्यावेळेस हज यात्रेला भारतीय मुसलमान तिकडं जातो त्यावेळेस हे जे तिकडचे जे मुस्लिम समाज जे आहेत ते भारतीय मुस्लिमांशी जरा वेगळ्या पद्धतीने वागतात. ही वस्तुस्थिती आहे आणि खुद्द मुस्लिम समाजातील व्यक्तींनीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं इथं राहून तुम्ही पाकिस्तानविषयी ममत्व दाखवत असाल, बांगलादेशविषयी ममत्व दाखवत असाल, तर मग तुम्हाला खरंच या देशाचा नागरिक म्हणवून घेण्याचा काही अधिकार नाही. आणि असा गांभीर्यपूर्वक विचार करा. हे काही धार्मिक द्वेषातून वगैरे बोलणं नाही, ही वस्तुस्थिती. म्हणजे एकीकडं कर्नल सोफिया कुरेशी या देशाचं नेतृत्व करताना आम्ही बघतो, आम्हाला अभिमान वाटतो, आणि दुसरीकडं कुठंतरी कोंडव्यात म्हणा किंवा रत्नागिरीत म्हणा किंवा आणखीन उत्तर प्रदेशमध्ये म्हणा कुठल्या तरी एका कब्जाळामध्ये 14 ते 19 वर्षाच्या वयोगटातील ही काही तरुण मुलं मुली हे पाकिस्तानविषयी ममत्व दाखवतात, पाकिस्तानविषयीच्या समर्थनार्थ पोस्ट वगैरे टाकतात. या सगळ्या गोष्टी कशासाठी होतात? या सगळ्या मागं नेमकं कोण आहे याचा शोध हा मुस्लिम समाजाने घेणं गरजेचं आहे. जसं हिंदू समाजातील चुकीच्या गोष्टी रोखण्याचं काम हे हिंदू धर्मियांचं आहे, तसंच मुस्लिम समाजातील चुकीच्या गोष्टी रोखण्याचं काम हे मुस्लिम समाजाचं आहे. आणि हे आपल्याला देश म्हणून करावं लागणार. हे देशासाठी गरजेचं आहे. ही असली पिलावळं ज्यावेळेस फिरत असतात ना त्यांच्यामुळेच वातावरण खराब होतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कसं काय हा देश ज्यांनी या देशाची पायाभरणी केली, आम्ही अभिमानाने सांगतो की हा देश सोफिया कुरेशींचा आहे, हा देश अब्दुल कलामांचा आहे, हा देश फातिमा शेख यांचा आहे. असं असताना ही असली पिलावळ या देशामध्ये येते कुठून? याचा शोध प्रत्येक मुस्लिम समाजाने घेतला पाहिजे. आणि ही असली पिलावळ बाकीच्यांनी ठेचण्याच्या अगोदर जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की राष्ट्रवादी मुसलमानाने आपल्या घराशेजारी असलेला जो पाकिस्तान धार्जिल मुसलमान असेल त्याला आधी ठेचला पाहिजे. हे बाळासाहेब ठाकरेंचे शब्द होते. म्हणजे हे कुण्या हिंदूने किंवा इतर भारतीयांनी करण्याच्या अगोदर मुसलमानांनीच केलं पाहिजे की आपल्या घराशेजारी असलेली ही अवलाद जी आहे ना, ही अवलाद आपण ठेचली पाहिजे. आणि हे आम्ही कुठल्या अधिकाराने बोलतो आहे? आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही हिंदू असताना आमच्या हिंदू धर्मातले जे कोणी चुकीच्या विचारसरणीचे जे लोक आहेत त्यांना आम्ही विरोधच करतो आहे ना. त्यांचा रोष आम्ही ओढवून घेतो ना. मग आम्ही जर त्यांचा रोष ओढवून घेत असू या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, तर मग मुस्लिम समाजाने देखील पुढे येऊन या गोष्टी केल्या पाहिजेत की आपल्या समाजामध्ये ही असली जी पिलावळं आहे त्यांना तुम्ही हाकलून दिलं पाहिजे, यांचा शोध घेतला पाहिजे. आणि तरच या देशामध्ये एक सद्भावनेची वातावरण निर्माण होईल, या देशामध्ये एक शांततेचं वातावरण निर्माण होईल. नाहीतर वर्षानुवर्ष या अशाच गोष्टी होत राहतील आणि आपण वर्षानुवर्ष मागच सरकत राहू. याचा गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.